कधी भक्तांना गोड बोलून, कधी लुबाडून, फसवणूक करून तर कधी धमक्या देऊन भक्तांकडून लाखो रुपये लुटणारा आणि याच सगळ्या पैशांच्या जोरावरती हजारो कोटींची माया जमवणारा अशोक खरात याचं नशीब पुन्हा एकदा चमकलंय असंच म्हणावं लागेल. कारण सध्या जेलमध्ये बसलेल्या अशोक खरातवर सरकारी पैशांचा पाऊस पडणार आहे. सरकारकडून एका जमिनीच्या मोबदल्यात अशोक खरातला तब्बल 3 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हेच जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अशोक खरात याच्या सगळ्याच आत्तापर्यंत केलेल्या वेगवेगळ्या प्रकरणांचा तपास वेगवेगळ्या यंत्रणांकडून सुरू आहे. ईडी कडून सुद्धा सुरू आहे, SIT कडून सुरू आहे आणि शिर्डी पोलिसांकडून सुद्धा सुरू आहे. सध्या तो ईडीच्या ताब्यात असलेली माहिती आहे. आणि आत्तापर्यंत जर आपण एकंदरीत पाहिलं तर अशोक खरात जेव्हापासून पोलिसांच्या अटकेत आहे तेव्हापासून त्याची वेगवेगळी प्रॉपर्टी सुद्धा पोलिसांनी सील करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याचे जवळपास खूप मोठ्या संख्येने 10-12 बँक अकाउंट सुद्धा सील केले गेलेले आहेत. आणि जर कुठे त्याची निनावी संपत्ती असेल किंवा काहीतरी गडबड करून मिळवलेली संपत्ती आहे त्या ठिकाणी ही संपत्ती सील करण्याचा प्रयत्न हा तपास यंत्रणांकडून केला जातोय. मात्र सध्या पोलिसांच्या अटकेत असलेल्या अशोक खरातवर पैशांचा पाऊस पडणार आहे. मोठी धनलक्ष्मी त्याला प्राप्त होणार आहे असंच म्हणावं लागेल. कारण अशोक खरातनं नाशिकमध्ये जी जमीन अगदी काही दिवसांपूर्वीच घेऊन ठेवलेली होती त्याच जमिनीचा मोठा मोबदला त्याला मिळणार आहे. कारण नाशिकच्या याच भागामधून कुंभमेळा रिंग रोड जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती रिंग रोड हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि याच प्रकल्पामध्ये अशोक खरातची जमीन सरकारकडून संपादित केली जाणार आहे आणि याच जमिनीचा कोट्यावधींचा मोबदला अशोक खरात, त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांना सुद्धा मिळणार आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी आपल्याला काही अशाही माहिती मिळालेली होती की अशोक खरातच्या मुलीच्या नावे पाथर्डी मधली 40 एकरांची जमीन होती, ज्या जमिनीमध्ये सध्या निलंबित असलेले उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या बायकोची सुद्धा त्यामध्ये प्रॉपर्टी होती आणि दोघींच्या नावावरती असलेली ही सगळी पार्टनरशिप मधली प्रॉपर्टी आहे, जमीन आहे. ही जमीन सुद्धा या सगळ्या भूसंपादनामध्ये जाणार आहे, जी पाथर्डी मधली आहे. दुसरीकडे गवळणे मधली तिथल्या शिवारातली सुद्धा एक छोटीशी जमिनीचा तुकडा आहे, तो सुद्धा या सगळ्या भूसंपादनामध्ये जाणार आहे. जी गवळणे मधली जमीन आहे त्यासाठी जवळपास 82 लाख आणि 83,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ही पाथर्डी मधली जी मोठी जमीन आहे या जमिनीसाठी तब्बल 2.25 कोटी रुपयांपर्यंतचा मोबदला हा मिळणार आहे. आणि हे सगळेच पैसे अशोक खरातच्या कुटुंबाला जाणार आहेत, कारण अशोक खरात सध्या ताब्यात आहे. असं असलं तरी सुद्धा जी या प्रकरणामध्ये दुसरी पार्टनर आहे म्हणजेच अभिजित भांडे पाटलांची पत्नी, तिला सुद्धा या सगळ्यामध्ये लाखोंचा फायदा होणार आहे. आणि जी काही माहिती मिळालेली होती ती अशीच होती की अशोक खरातला हे कुठेतरी ठाऊक होतं की ही जमीन भविष्यात रिंग रोड मध्ये जाऊ शकते, जमिनीचा मोबदला भविष्यात खूप मोठा मिळू शकतो आणि त्यामुळेच त्यानं या भागामध्ये जमीन खरेदी केलेली होती. आणि त्यानं जसा विचार केलेला होता अगदी तसंच आता घडतंय. ही जमीन रिंग रोड मध्ये जाणार आहे ही आणि ही जमीन संपादित केल्याच्या नंतर खरातला कोट्यवधींचा फायदा सुद्धा होणार आहे. मात्र आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अशोक खरात हा सध्या कोठडीत असल्यामुळे आणि लवकरात लवकर तो काही बाहेर येत नसतो, त्यामुळेच ही सगळी जमीन शासकीय खरेदीची जी काही प्रक्रिया असणार आहे त्यावेळेस कार्यालयामध्ये स्वतः अशोक खरातला उपस्थित राहता येणार नाहीये. त्याच्या वतीनं त्याच्या दोन्ही मुली म्हणजेच तृप्त बाला खरात आणि सृष्टी खरात या दोघी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा खरेदी विक्रीचा भूसंपादनाचा जो काही प्रकार आहेत प्रयत्न आहेत ते सगळे केले जाणार आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते. मात्र हे सगळं प्रकरण समोर आल्याच्या नंतर जनसामान्यांमधून एक तीव्र भावना उठते की ज्या माणसाने अशा पद्धतीने फसवणूक करून किंवा लोकांना लुबाडून ही सगळी जमीन खरेदी केली आहे किंवा सगळीच प्रॉपर्टी उभी केलेली आहे त्याच्याच प्रॉपर्टीच्या त्याच्याच जमिनीच्या मोबदल्यात पुन्हा त्याला पैसे का मिळायला हवेत. या जमिनीवरती पोलिसांनी सुद्धा किंवा तपास यंत्रणांनी सुद्धा ही जमीन सील केली पाहिजे आणि मुळात खरातला या सगळ्याचा मोबदला मिळायलाच नको अशी सुद्धा मागणी जोर धरताना पाहायला मिळते. सध्या तरी ही जमीन संपादित केलेली नाहीये, मात्र लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेदरम्यान नेमकं काय होतं, खरंच अशोक खरातला जेलमध्ये बसल्या बसल्या 3 कोटींचा हा आर्थिक फायदा होतोय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
प्रोटेक्टची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.